कालिका. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. हनीमूनवरून आल्यापासून विशाखा खूप आनंदात होती. आणि का असू नये, अगदी हवं तसं सासर तिला मिळालं होतं. प्रेमळ सासू सासरे, कौतुक करणारी नणंद आणि समजून घेणारा शांत नवरा विनय. कुणीतरी पंख लावलेत आणि आपण आकाशात भरारी घेतोय असंच तिला झालं होतं. तिला दीपाचं म्हणणं आठवलं. 2 दिवसांपूर्वीच तिने मैत्रिणीला दीपाला फोन केला होता आणि सासरचं कौतुक केलं होतं. दीपा, माझा नवस फळला. अगदी हवं होतं तसंच सासर मिळालं मला. घरातले सगळेजण माझ्यावर एवढं प्रेम करतात की काही विचारू नकोस. काल मी नाश्त्याला नुसते पोहे केले होते, पण सासूबाई म्हणाल्या, विशाखा अगं बाळा, तू साक्षात अन्नपूर्णा आहेस. आणि आमच्या बाबांना की नाही, मी आल्यापासून माझ्याच हातचा चहा लागतो. ते म्हणतात, विशाखा बेटा, तू आपल्या घरी यायच्या आधी मी तुमच्या आईच्या चहाचा चाहता होतो. आता मात्र तुझ्या चहाचा चाहता झालेलो आहे. तुझा दुधातला वेलची घातलेला चहा म्हणजे अमृत तुल्य चहा जणू. आई चहा करायला उठतात तेव्हा आग्रहाने बाबा म्हणतील, नको ग मालू, तुझ्या हातच्या चहात आता तेवढी मजा राहिलेली नाही. मला माझ्या सुनेच्याच हातचा चहा लागतो. दुपारी थोडा वेळ झोपते मी, पण संध्याकाळी उठल्या उठल्या दोघेही जण माझ्या हातच्या चहाची चातकासारखी वाट पाहत असतात अगं. एखाद दिवशी मला उठायला उशीर झाला ना की मग मलाच गिल्टी वाटतं. बिचारी दोघेजण चहाची वाट पाहतात आणि मी मात्र गादीत लोळत पडले. संध्याकाळी तर काही विचारू नकोस. आमचा छोटा व्योम, अगं म्हणजे माझ्या नंडेचा मुलगा, शाळेतून घरी येतो तेव्हा त्याच्या एक एक फरमाईशी फार भारी असतात. मामी, मला आज पिझ्झाच हवा, आज मला बर्गरच हवा. तशा आमच्या ताई आधी बाहेरूनच मागवायच्या त्याच्यासाठी. पण ना, मी एकदा घरीच पिझ्झा केला होता तेव्हा ताई म्हणाल्या, हॉटेलमधल्या पिझ्झाला या तुझ्या पिझ्झाची सर येणार नाही. घरचं जेवण ते घरचं जेवण. व्योमने किती खाल्लं तर मग मला टेन्शन येत नाही. खरंच आम्ही इतके लकी आहोत की तू आमच्या घरात सून म्हणून आलीस. आणि आमचे भाऊजी, ताईंचे मिस्टर, त्यांना थोडं पथ्याचं जेवण लागतं. मला म्हणतात, तिखटाचं जेवण झेपत नव्हतंच मला. तू आल्यापासून तुझ्या हातची डाळ खिचडी हलकी फुलकी मस्त वाटते. कधी कधी तर हक्काने सांगतील, विशाखा, आज मला पोळ्या नको, माझ्यासाठी गरमागरम भाकरी कर आणि पालेभाजी करून दे. सगळ्यांचं सगळं सांगून झालं. नवरोबाचं कौतुक कुठे सांगितलं? अगं नवरोबा थोडे हटकेच आहेत आमचे. लग्नाआधी ते कॅन्टीनमध्ये जेवण घ्यायचे. सकाळी ना सगळ्यांची घाई असते. ताई सकाळीच ऑफिसला जातात, आईंचे गुडघे दुखतात. पण आता मात्र मी त्यांच्या तब्येतीची अजिबात हेळसांड करत नाही. 2 भाज्या, फुलके, भात, वरण सगळं भरून देते. त्यातलंच थोडं मग ताई आणि भाऊजीसुद्धा घेऊन जातात. मला हे आवर्जून म्हणतात, विशाखा, एवढं सगळं करत बसू नकोस, तुला पुढे त्याचा त्रास होईल. पण मी त्यांचं काही ऐकत नाही. मी देते बाई करून, मला आवडतं. आपणच आपल्या माणसांसाठी करायचं नाही तर कुणी करायचं ग? सकाळी ना आमच्या घरी नुसती जत्रा असते. विशाखा कौतुक सांगत होती आणि दीपा मात्र आश्चर्याने ते ऐकत होती. तिचं बोलून झाल्यावर दीपाने बोलायला सुरुवात केली. अरे वा विशाखा, खरंच तू ग्रेट आहेस. मदर टेरेसानंतर नोबल पुरस्कार तुलाच द्यायला हवा. खरंच मानलं पाहिजे तुला. दीपाचा स्वर जरा वेगळा लागला म्हणून विशाखाने विचारलं, का गं, असं का म्हणतेस? एकदम मदर टेरेसापर्यंत जाऊन पोचलीस? अगं मग काय करू विशाखा? तू खरंच एवढी भोळी आहेस की वेळ पांघरून पेडगावला चालली आहेस की तुला खरंच कळत नाही आहे की काय चाललंय ते? दीपा म्हणाली. दीपा, जे काही असेल ते स्पष्ट बोल. उगीच कोड्यात बोलू नकोस बाई. काय म्हणायचं काय तुला? विशाखाने विचारलं. मला सांग, तू घरातल्यांसाठी एवढं काम करतेस, तेही एकटीने. तुला कधी कुणी मदत करायला येतं का गं? दीपाने विचारलं. नाही ग, एकटीच करते मी. अगं बाई, मी सगळं एकटीने हँडल करू शकते. तसं आई कधी कधी म्हणतात, मी भाजी निवडून देऊ का, कोथिंबीर वगैरे देतात निवडून त्या. आणि भांड्याला तर बाई आमच्याकडे, विशाखा समजावत म्हणाली. म्हणजे मार्केटिंगपासून जेवण बनवून वाढण्यापर्यंत सगळी कामं तू एकटीनेच करतेस, बरोबर ना? मिस्टरांना नंडेला डबा द्यायचा असतो म्हणून लवकर सुद्धा उठत असशील? दीपाने विचारलं. हो,
पण लवकर उठायची सवय आहेच की मला. आईकडे असल्यापासून मी लवकरच उठत होते, विशाखा म्हणाली. बरोबर, पण तेव्हा लवकर उठून तू काय करत होतीस? योगासनं करायचीस, चालायला जायचीस, आणि आता काय करतेस? घरातल्यांचे डबे? दीपा म्हणाली. असं काय म्हणतेस दीपा? आता लग्न झालं म्हटल्यावर थोड्या ॲडिशनल जबाबदाऱ्या यायच्याच, विशाखा म्हणाली. थोड्या ॲडिशनल जबाबदाऱ्या? अगं, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तू दबून गेली आहेस, आणि दुर्दैवाने ती गोष्ट तुला कळत सुद्धा नाही आहे. विशाखा, हे बघ, माझं लग्न झालं होतं तेव्हाही मी अशीच उत्साहात होते. उत्साहाच्या भरात मीही असंच सगळ्यांच्या पुढे पुढे करत राहिले. सगळेजण सुरुवातीला कौतुक करायचे, तेव्हा छाती ना गर्वाने फुगत होती. पण नंतर ते रोजचं झालं. तेव्हा तर कोण कौतुक सोड, पण साधी दखल घ्यायची सुद्धा कोणी तसदी घेत नव्हतं. उलट एखाद दिवशी त्यांच्या मनासारखं घडलं नाही तर टोमणे ऐकायला मिळायचे. माझे मिस्टर समजूतदार होते म्हणून मी वाचले. वेगळं घर घेतलं आणि वेगळी राहायला लागले. पण ती 4-4.5 वर्ष मी काय त्रास सहन केलाय तो माझा मला माहीत बाई. BP, थायरॉईड दोन्ही झालं. मिसकॅरेज पण झालं. पण माझ्या आजारपणात कुणीही प्रेमाने चौकशी केली नाही माझी. अगं, नव्याची नवलाई असते, बाकी काही नाही. हे बघ, सगळी सासरची माणसं तशीच असतात असं नाही. पण आपण आपली काळजी घ्यावी. आपण सांभाळून राहावं. एक एक पाऊल सासरी विचार करून टाकावं. एकदम सुरुवातीला तरी आपल्याला जमतंय मग सगळं करूया या उत्साहात आपण खूप करायला जातो. पण पुढे जाऊन तेवढं सगळं करायला जमलं नाही तर सगळ्याच गोष्टी अंगलट येतात. स्वार्थी, आळशीपासून संस्कारच नाही तिच्यावर, अशी सगळी लेबल्स देऊन हीच लोकं मोकळी होतात. तू तुझ्या घरच्यांसाठी जरूर कर, पण जमेल तेवढंच, झेपेल तेच. सुरुवातीपासून प्रॉमिस कमीच करावीत आणि जास्त काम करावं. मग समोरच्यांना आनंद होतो आणि उगीच त्यांच्याही अपेक्षा वाढत नाहीत मग. पण आपण काय करतो? खूप गोष्टी बोलतो, खूप गोष्टी करायला जातो. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सहज जमतायत. आपण ऑलराऊंडर आहोत, स्मार्ट आहोत, आदर्श सून आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतो आणि ते दाखवायच्या नादात स्वतःची दमछाक करून घेतो. शिवाय त्यांच्या अपेक्षाही वाढवून ठेवतो. पण एखाद वेळेस एखाद दिवशी त्यांच्या मनासारखं घडलं नाही तर मात्र आपल्यालाच गालबोट लावून लोक सहज मोकळे होतात. अगं, तू तुझी दुपारची झोपमोड करून घेतेस. तुझ्या तब्येतीवर, स्वातंत्र्यावर ते अतिक्रमण नाही का? अगं, याआधी ही सगळी कामं ते करत होतेच की. पण आता तूच त्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्यास. आता चहासारख्या साध्या गोष्टीसाठी तुझी झोपमोड करताना त्यांना गिल्टी फिलिंग येत नाही. पण सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरून तू दुपारी जरा वामकुक्षी घेतेस आणि त्यातही एखाद दिवशी शरीराला जास्तीची विश्रांती हवीच असते. ती घेणे जरुरी आहे हे कळत असूनही तू उठली नाहीस म्हणून त्याची तुला गिल्ट वाटते. या गोष्टीची कमाल वाटत नाही तुला? मला सांग, कधीतरी त्यांनी तुला म्हटलंय का, विशाखा आज तू आरामात उठ, आज आम्ही चहा देतो तुला? अगं बोल ना. आता तू शांत का? तुझ्या मौनात तुझं उत्तर आहे, दीपा बोलत राहिली. हे बघ विशाखा, तुझ्या सुखी संसारात मी विष कालवत नाही, पण तुला दिसत नसलेल्या पुढच्या धोक्यांची जाणीव जरूर करून देते. मला सांग, तुझी नणंद आणि तिचे मिस्टर रोज इथे कसे काय येतात? त्यांचा मुलगा शाळेतून इथेच येतो का? म्हणजे दिवसभर तू त्याचंसुद्धा करत राहणार? रात्री इथेच जेवून फक्त झोपायला आरामात ते त्यांच्या घरी जाणार आणि सकाळी पुन्हा सर्व इथूनच घेऊन जाणार. अगं, पण मग तुझं आयुष्य, तुझी मौज मजा, तुझा नवराबरोबरचा क्वालिटी टाईम हा तुला कधी मिळणार? अगं, तुमचंही नवीन लग्न झालंय. लक्षात ठेव विशाखा, तुझी नणंद, तिचे मिस्टर फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत. दोघेही चांगली नोकरी करतायत. चांगल्या बेबीसिटिंगमध्ये मुलाला ते सहज ठेवू शकतात किंवा त्यांच्या घरी एखादी मुलं सांभाळणारी मुलगी ठेवू शकतात. पण ते तसं का करत नाहीत? कारण त्यांना माहिती आहे बिन पैशात त्यांचं सगळं काम होतंय. फक्त बदल्यात थोडंसं कौतुक करत राहायचं. अगं, पण वाटतं तेवढं सोपं काम नसतं हे. लहान मुलांचे हट्ट, मूड सांभाळणं फार कठीण असतं. काही दिवस आपलेपणाने करणं ठीक, पण नेहमीसाठी ही जबाबदारी तू घेऊ नकोस. सगळे लाड कौतुक करण्यासाठी मामी आपली असते, पण शिस्त लावण्यासाठी एखादी हलकी फुलकी चापटी जरी मारली ना तर तीच मामी लगेच परकी आणि बाहेरची होऊन जाते
आणि घरातले बाकी सगळेजण एक होतात. अगदी स्वानुभवावरून सांगते मी, दीपा म्हणाली. अगं दीपा बस, कितीही निगेटिव्हिटी. तुझ्या मनात तुझ्या घरच्यांविषयी नुसतं विष भरलंय. आणि प्लीज ते आता माझ्या संसारात आणि मनात कालवू नकोस हं. एक मैत्रीण म्हणून माझा आनंद मी तुझ्याबरोबर शेअर करावा म्हणून तुला फोन केला होता. आणि तू तर शी, विशाखा वैतागत म्हणाली. हे बघ बाई विशाखा, मी समजत होते तू स्मार्ट आहेस, हुशार आहेस, परिस्थितीची जगाची तुला ओळख आहे, माणसांची तुला पारख आहे. पण माझा समज तू अगदीच खोटा ठरवलास. असो, पुढे मी काहीच बोलणार नाहीये. मी तुझ्या संसारात विष कशाला कालवू? तूच तुझ्या हाताने तुझ्या संसाराच्या खिरीत मिठाची बरणी ओततेस. एक मैत्रीण म्हणून मी तुला आरसा दाखवायचा प्रयत्न केला खरा, पण तुला खरं पाहायचंच नसेल तर आता कोणी काय करावं? जगात आवळा देऊन कोहळा काढून घेणारी माणसं बरीच पाहिली आहेत मी, पण इथे तर आवळा न देताच कोहळा घेण्याचं काम चालू आहे. ठीक आहे, छान आहे, तू म्हणतेस तेच खरं होऊ दे बाई. तुझ्या घरातली माणसं खरंच प्रेमळ आणि चांगली असावीत, हीच प्रार्थना. चल ठेवते मी फोन, असं म्हणत दीपाने फोन ठेवून दिला. त्या दिवसापासून विशाखा दीपावर जाम संतापली. दीपाची हे सगळं बोलायची हिंमत झालीच कशी? आपल्या घरातली माणसं किती प्रेमळ आहेत. आपली आई बरोबर म्हणते, आपलं सुख फार बाहेर दाखवू नये, लोकांची नजर लागते. आईचं बोलणं विशाखाला पटलं होतं. आताही दीपाचाच विचार करत असताना सासूबाईंनी आवाज दिला. विशाखा, ए बेटा, जरा इथे येतेस का? आले हां आई, असं म्हणत सगळे विचार झटकत ती उठली आणि आईच्या रूममध्ये गेली. काय आई? तिने विचारलं. अगं नवरात्री चालू आहे ना, प्रत्येक वर्षी मी बायकांची ओटी भरत असते. अष्टमीला आपल्याकडे कार्यक्रम असतो. काल बाजारात गेले होते ना, तर सगळ्यांसाठी ब्लाऊज पीस घेऊन आले. तुझ्यासाठी आणि प्रियासाठी मात्र साड्या आणल्या. तिची साडी तर ती घेऊन गेली, ही तुझी साडी काल द्यायला विसरले. थांब, हळदी कुंकू लावते आणि देते हां. साडी देऊन सासूबाईंनी ओटी भरली. विशाखाला भरून आलं. यावर्षी ताईंबरोबर माझ्यासाठी पण आईंनी साडी आणली, या विचारानेच तिचे डोळे ओलावले. दीपा जे म्हणत होती ते किती फोल आणि खोटं होतं हे तिला त्या क्षणी जाणवलं. सासूबाईंच्या पाया पडत तिने आशीर्वाद घेतला आणि पुढची कामं करायला ती किचनमध्ये शिरली. तिच्या पाठोपाठ मदतीला सासूबाईसुद्धा आल्या. काय गं, आज जेवायला काय करूया? बाबांना ना कांदा भजी खायची इच्छा झाली आहे. त्यांच्यासाठी कांदा भजी आणि चपात्या करूया. मला गव्हाची लापशी चालेल. व्योमला मात्र काहीतरी चटपटीत पास्ता वगैरे करूया. आणि कालचा शिळा भात फ्रीजमध्ये आहे ना, तो फोडणीला घालूया. सासूबाईंनी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या. विशाखा आनंदाने म्हणाली, चालेल आई. ती एवढं म्हणेपर्यंत सासूबाई म्हणाल्या, तू सुरुवात कर, मी आलेच जरा हां. पाठीला आयोडेक्स लावून येते. आई म्हणाल्या, आई एवढी पाठ दुखते का तुमची? मी चोळून देऊ का? विशाखाने विचारलं. अगं नको नको, करीन मी मॅनेज. सासूबाई म्हणाल्या, मी आलेच हां. अहो आलेच काय, पाठ दुखते ना तुमची, तुम्ही आराम करा, मी करेन सगळं, विशाखा म्हणाली. उगीच काहीतरी काय, तू बिचारी एकटी काय काय करशील? सासूबाई म्हणाल्या. करीन मी आई, सगळं करीन, असं म्हणत तिने सासूबाईंना आग्रहाने आरामासाठी पिटाळलं. पहिल्यांदा तिने सकाळपासून सगळी पडलेली भांडी घासून घेतली. कामवाली बाई 15 दिवस सुट्टीवर होती ना, मग जेवण करता करता जरा उशीरच झाला आणि अचानक वरच्या फळीवरचा डबा काढताना तिची मान लचकली. मग हळूहळू तिने जेवण करायला सुरुवात केली, पण मान हलवली तरी त्रास होत होता. व्योम शाळेतून घरी आला तरी तिचं जेवण बनवून झालंच नव्हतं. त्याला भूक लागली होती. आल्या आल्या खायला मिळालं नाही म्हणून तो जाम चिडला. आजीवरच वैतागला. मला आत्ताच्या आत्ता पेस्ट्रीज किंवा केक आणून दे असं म्हणू लागला. सासूबाई जरा गोंधळल्या. किचनमध्ये येत त्याने विशाखाला विचारलं, काय ग, उशीर का झाला? पोर किती कळवळलाय भुकेने. सासूबाईंनी जरा घुशातच विचारलं, अहो आई, माझी मान अचानक लचकली म्हणून जरा वेळ झाला, पण झालाय आता तयार त्याचा पास्ता, मी देतेच. मान चोळत विशाखा म्हणाली, आता राहू दे, देते मी. तरी मी म्हणत होते ना मी मदत करते म्हणून, पण मला पिटाळलं. आता बाबांची तरी भजी झाली आहेत का तयार? सासूबाईंनी विचारलं. हो आई, भजी झाली आहेत, चपात्या झाल्या आहेत, तुमची लापशीसुद्धा झाली आहे. फक्त शिळा भात थोडा फोडणीला टाकायचा राहिला आहे. पण मान फारच त्रास देते हो, काहीच होत नाही आता माझ्याच्याने, कळवळत विशाखा म्हणाली. तिला वाटलेलं
सासूबाई म्हणतील, असू देत ना, मी देते फोडणीला. पण त्यांनी पास्ता व्योमला नेऊन दिला, बाबांना गरम चपात्या आणि भजी दिली आणि स्वतःसाठी सगळी लापशी वाढून घेतली. तिघही टी व्ही लावून जेवायला बसले. म्हणजे फोडणीचा शिळा भात फक्त आपल्यासाठीच. पण तोही त्यांनी केला नाही. आपली मान दुखते हे माहीत असूनही त्यांना आपल्यासाठी करावंसं वाटलं नाही. त्या विचाराने विशाखाचं मन दुखावलं गेलं. ती तेव्हा काही बोलली नाही. मान तर दुखतच होती आणि जे घडलं त्या प्रसंगाने तिची भूकच मेली. ती शांत राहिली. गोळी घेऊन बेडरूममध्ये झोपून गेली. पेनकिलर घेतल्यामुळे तिचा डोळा लागला. संध्याकाळी उठली तेव्हा सासूबाई किचनमध्ये बाबांसाठी चहा करत होत्या. तिलासुद्धा चहा प्यायची तीव्र इच्छा झाली. सकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं. खूप भूक लागली होती. ती किचनमध्ये गेली. सासूबाई भांड्यांची नुसती आदळआपट करत होत्या. त्यामुळे मलाही एक कपभर चहा देता का असं म्हणायची तिची हिंमत झाली नाही. उलट ती बोलून गेली, आई राहू देत, करते मी. तिच्याकडे लक्ष न देता सासूबाईंनी 2 कप चहा गाळला, स्वतः घेतला आणि बाबांना नेऊन दिला. व्योमला सुद्धा दूध दिलं. ते पाहून त्यांच्या वागण्याचं तिला बरंच आश्चर्य वाटलं. पण त्यांना काही बोलायची तिच्या ताकद नव्हती. तिला चक्कर येत होती. संध्याकाळी प्रियाताई घरी आल्या की त्यांना जेवण करायला सांगू. आज आपल्याच्याने काहीही काम करायला होणार नाही असं तिने स्वतःला बजावलं आणि ती खोलीत निघून गेली. संध्याकाळी मिस्टर घरी आले. पाठोपाठ ताई भाऊजीसुद्धा आले. वहिनीची तब्येत बरी नाही म्हणताच ताईंना काळजी वाटली. विशाखा, काळजी घे बाई. मला वाटतं फार घाईघाईत कामं करायला जातेस तू. आणि त्यात आता तुला आमचा आणखीन त्रास नको. आज आम्ही बाहेरच जेवू. चल व्योम, आपण निघूया, ताई म्हणाल्या. बाहेर जेवायचं म्हटल्यावर व्योम आनंदाने तयार झाला. आई बाबा लेकीकडे पाहतच राहिले. विशाखाला आश्चर्य वाटलं आणि रडूच फुटलं. तिघंही आजी आजोबांना मामा मामीला बाय करून निघून सुद्धा गेले. शेवटी मग तिच्या मिस्टरांनी बाहेरून जेवण ऑर्डर केलं. शी, काय हे जेवण, किती जळजळीत, किती तिखट, तेलकट, याला चवच नाही अशी नावं ठेवत ठेवत सासू सासऱ्यांनी जेवण तर फस्त केलं, पण तिच्या तब्येतीबद्दल चुकूनही चौकशी केली नाही. तिला मात्र फार जेवण गेलं नाही. तिला सारखं रडू येत होतं. मिस्टरांशी, विनयशी तिला खूप काही बोलायचं होतं. रात्री ते रूममध्ये आल्यानंतर ती म्हणाली, अहो, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. विनय पुढे झाले आणि म्हणाले, विशाखा, तू काहीच बोलू नकोस. तुला काय बोलायचं आहे ते सगळं ठाऊक आहे मला. तुझे डोळे सगळं सांगतायत. पण तुझाच हट्ट तुला नडला. कितीतरी वेळा मी तुला डायरेक्टली इनडायरेक्टली सांगत आलो होतो की उगीच या सगळ्या गोष्टीत जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. पण तुलाच या गोष्टींची भारी हौस होती. तुलाच सगळ्यांची मनं जिंकायची होती. आपण आदर्श सून आहोत हे दाखवायचं होतं. बरोबर ना? त्याचेच परिणाम आहेत हे. अगं, माती मऊ लागली की कोपऱ्याने खणणारी माणसंसुद्धा जगात असतात. आपण इतकंही मऊ होऊ नये की आपण पायदळीत उडवले जाऊ. प्रसंगी वीटसुद्धा होता आलं पाहिजे. हे बघ, घरातली लोकं माझीच आहेत, पण तू देखील माझीच आहेस. त्यामुळे काही गोष्ट मी स्पष्ट बोलू शकत नाही. इतके दिवस जे होत होतं ते मलाही पटत नव्हतं. आवडत तर त्याहून नव्हतं. मी तुला अनेकदा अप्रत्यक्षरित्या समजवायचा प्रयत्न केला होता. पण तुलाच एवढी हौस होती, मग माझाही नाईलाज झाला. पण आता तुला तुझी चूक कळली आहे ना, मग तू सुद्धा आता कुणाचा आवळा घेऊ सुद्धा नकोस आणि स्वतःचा कोहळा देऊ सुद्धा नकोस. विनय बोलत होते. ती आश्चर्याने नवऱ्याकडे पाहत राहिली. खरंच किती समजूतदार आहेत हे. तिला त्यांची अडचण कळली. इतके दिवस आई बाबा, बहीण भाऊजी यांची एक लॉबी तयार झाली होती. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, स्वार्थाने स्वतःचं एक रुटीन तयार केलं होतं. पण विशाखाने उगीच स्वतःहून त्यांची कामं हसत हसत स्वतःकडे ओढून घेतली होती. आपल्या घरच्यांना वाईट ठरवून त्यांच्याबद्दल विशाखाच्या मनात गैरसमज निर्माण करणं चुकीचं ठरलं असतं. म्हणून विनय काही बोलले नाहीत. वेळ आल्यावर तिला काही गोष्टी कळतीलच हे त्यांना ठाऊक होतं. त्या वेळेची ते वाट पाहत राहिले. पण आज मात्र त्यांनी तिला सगळं समजावलं. ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. हे बघ विशाखा, काटा हा काट्यानेच काढावा लागतो. पण काट्याने काटा काढताना कुणालाही जखम होता कामा नये, भळाभळा रक्त वाहता कामा नये याची सुद्धा काळजी घ्यावी. प्रत्येक वेळेस सगळ्यांसमोर मी ठामपणे तुझी बाजू घेईनच, त्याची काही गॅरंटी नाही. पण जेव्हा जेव्हा जरूर पडेल तेव्हा तेव्हा
100% मी तुझ्याच बाजूने असेन. मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. पण लक्षात ठेव, ही लढाई शेवटी तुझीच आहे. तुलाच ती लढायची आहे. आणि गनिमी कावा करून तुला ती जिंकायची सुद्धा आहे. अगं, नवरात्रीचा उत्सव फक्त उपवास आणि दांडिया खेळण्यासाठी नसतो. देवीच्या नवविध रूपांची पूजा करतात. त्याच देवीच्या विविध शक्तीची प्रचिती आपण घ्यायची असते. त्या देवी मातेच्या शक्तीची प्रचिती तुला सुद्धा येऊ देत. बळ, सामर्थ्य, तेज, विवेक यासोबतच उदारता आणि मांगल्य या गुणांच्या समतोलाने तुझं आयुष्य भरू दे. लक्षात ठेव, प्रेमळ, हळूवार अंबेचं रूपसुद्धा शक्ती असतं आणि प्रसंगी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कालिकेचं रूपसुद्धा शक्तीच असतं. हे असं बघ, अष्टमीला आपल्याकडे देवीची पूजा आरती छोटंसं गेट टुगेदर असतं. हा उत्सव छान पार पडला पाहिजे हं. सगळ्यांचं कल्याण होऊ दे अशी देवीकडे प्रार्थना कर. ओके. आज विचार करून थकली असशील ना, झोप आता. तिच्या डोक्यावर हात ठेवत विनय म्हणाले. विनय किती छान बोलत होते. विशाखाला आता मात्र खूप हलकं हलकं वाटत होतं. शिवशक्तीतल्या शिवरूपाने तिच्या नवऱ्याने आज तिला योग्य मार्ग दाखवला होता. मग मात्र ती शांत झोपली. तिला आवर्जून दीपाची आठवण झाली. दीपाचा एक एक शब्द खरा ठरला होता. दीपा आपल्या भल्यासाठी काही गोष्टी सांगू पाहत होती, पण आपण गैरसमज केला, तिचा अपमान केला. तिला दीपाची क्षमा मागायची होती. शेवटी तिला राहवलं नाहीच. रात्रीच्या रात्रीच तिने दीपाला फोन केला आणि तिची क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे उठली. तिने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. ताई, भाऊजी आणि व्योम सकाळी सकाळीच येऊन थबकले होते. तिने हसत मुखाने त्यांचं स्वागत केलं आणि नंडेला म्हणाली, बरं झालं ताई आलात. आज डब्याला काय आणलं आमच्यासाठी? तिच्या या प्रश्नाने नणंदबाई गोंधळल्या. म्हणजे काय? तिने विचारलं. अहो, म्हणजे मी आत्ताच आईंना म्हणणार होते, माझी तब्येत कालपासून ठीक नाही ना. बघा, ताई नक्कीच सगळं जेवण घेऊन येतील. आणि पहा, इतक्यात तुम्ही आलात. गमतीने विशाखा म्हणाली. अगं नाही बाई विशाखा, मी काही घेऊन नाही आले. मला वेळच कुठे असतो. अगं, मला वाटलं की तुझी तब्येत झाली असेल बरी आता. प्रिया म्हणाली. नाही ना, ही काय चक्कर येते. बघा कशी गरा 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 फिरते मी. आज डॉक्टरकडे जायचं आहे. मी काय म्हणते, तुम्ही आज सुट्टीच घ्या. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जेवणाचा प्रश्नसुद्धा सुटेल आणि मला डॉक्टरांकडे जायला तुमची सोबतही होईल, विशाखा आग्रहाने म्हणाली. अंगावर झुरळ पडावं आणि ते झटकावं तसं प्रिया म्हणाली. नाही गं बाई, मला नाही जमणार. मंथ एंडची चिक्कार कामं असतात माझ्याकडे. ऑफिसमध्ये मला अजिबात सुट्टी घेता यायची नाही. हो का? मग आता काय पर्याय उरला? बरं, मग मी असं करते, मी माझ्या माहेरी जाते. कारण आता सगळं काम आईच्या अंगावर पडणार आहे आणि उगीच त्यांच्यावर माझा आणखीन बर्डन नको. माझं बर्डन त्यांच्यावर टाकणं मला तरी योग्य वाटत नाही. तेव्हा मी असंच करते, मी माझ्या माहेरीच निघून जाते. ताई, तुम्ही ना मध्ये मध्ये येऊन आईंना मदत करत जा. असं म्हणून विशाखा तिच्या रूममध्ये निघून गेली. सासू आणि नंदा दोघी तिच्याकडे पाहत राहिल्या. अगं, ही अशी काय? डॉक्टरकडे जायचं म्हणते, माहेरी जायचं म्हणते, आणि ही सगळी कामं मला काय झेपणार आहेत? एवढी सगळी कामं मी कशी करू? मी तिला ठणकावून सांगणार आहे, अजिबात नाही, इथून कुठेही हलायचं नाही. सासूबाई एवढं बोलेपर्यंत विशाखा बॅग घेऊन बाहेर आली आणि सासूबाईंच्या डोळ्यात डोळे रोखत म्हणाली. तुम्ही काही म्हणत होतात काही? तिच्या डोळ्यात जणू अंगार होते. नाही ग. अगं, तसं काही नाही. आपल्याकडे अष्टमीची पूजा आहे ना, म्हणून सगळ्या बायकांची ओटी भरायची असते. छोटंसं गेट टुगेदर आहे. शिवाय तुझं तर हे पहिलंच वर्ष आहे, म्हणून यावर्षी मी जरा मोठाच बेत आखला होता. तू जायचं म्हणतेस, मी हे सगळं कसं मॅनेज करू? आई म्हणाल्या. पण आई, याआधी तुम्ही करत होताच की. हो, आता हे माझं पहिलं वर्ष आहे, पण आता मी तरी काय करू? माझी तब्येत पण बरोबर नाही ना. आणि मी नसले म्हणून काय झालं? ताई आहेतच की. ताईंना सांगा सुट्टी घ्यायला. नाहीतरी व्योमसाठी पिझ्झा, पास्ता काय काय ऑर्डर करत असतात. त्या बायकांसाठी सुद्धा करतील की ऑर्डर, विशाखा बोलून गेली. आता मात्र सासूबाई हवालदिल झाल्या. विनंतीच्या स्वरात बोलू लागल्या. प्लीज ग विशाखा, असं करू नकोस बाई. तू गेलीस ना की या घरचं पानही हलणार नाही. मग मात्र विशाखाने फार भाव खाल्ला नाही. बरं, नाही जात, पण मी तुमच्या मदतीला थांबणार फक्त. एकटीने सगळं होणार नाही हं मला. नाईलाजाने मग सासू सासऱ्यांनी माना डोलावल्या. बरं, मी येऊ का? काढता पाय प्रियाने घेतला.
तेवढ्यात विशाखा म्हणाली, हो हो ताई, तुम्ही या. पण उद्यापासून ना व्योमसाठी एखादं चांगलं बेबी सिटिंग बघाच. नाहीतर आपल्याकडे कामाला मावशी येतात ना, त्यांच्या सुनेला सांगते मी. अहो ती घरीच असते. ती व्योमचं सगळं करत जाईल आणि पगारही फार नाही घेणार. फक्त 15,000 रुपये ठरवूया. सासू सासरे नणंद भाऊजी तिच्याकडे पाहतच राहिले. अगं पण तुम्ही घरात असताना बेबी सिटिंगची कशाला काय गरज? अडखळत प्रिया म्हणाली. अहो मी होते तोपर्यंत केलं, पण आता मी पण जॉब करणार आहे ना. माझी मैत्रीण दीपा आहे ना, तिच्या ऑफिसमध्ये एक वेकेन्सी आहे. आज तिथेच इंटरव्ह्यूला जाणार आहे. आत्ताच तिच्याशी बोलणं झालं. तिथे जॉब मिळाला ना तर ठीक, नाहीतर दुसरीकडे पाहीन. खरं सांगू का ताई, तुमच्याकडूनच प्रेरणा घेतली मी. एवढं शिकून घरची धुणी भांडी करण्यात काय अर्थ आहे? आणि आपले आईबाबा बघा ना किती ॲक्टिव्ह आहेत ते. बाकी घरच्या गोष्टी ते मॅनेज करू शकतीलच, पण व्योमचं करणं त्यांना जमेलच असं नाही. तेव्हा म्हटलं बेबी सिटिंगचं एकदा सुचवून पाहावं. ते झालं तर ठीक, नाहीतर कामवाल्या मावशींच्या सुनेला सांगूया. ती जर येणार असेल ना तर सगळ्यांसाठीच बरं होईल. म्हणजे तिच्याकडून घरची कामं पण करून घेता येतील ना. आमच्या पोळ्या तुमच्या पोळ्या, आमची भाजी तुमची भाजी, सगळं करून घेऊ तिच्याकडून. फार नाही, 4-5 हजार रुपये जास्त द्या. मी करते थोडी बार्गेनिंग तुमच्या वतीने, तुम्ही नका काळजी करू. ते ऐकून प्रियाचे डोळे पांढरे फटक पडले. 15,000 आणि अजून 5,000 म्हणजे 20,000. वैतागत ती म्हणाली, राहू देत. त्यापेक्षा मी माझ्या सासू सासऱ्यांना इथे बोलावून घेईन. नाहीतरी ते कधीपासून मागे लागले आहेत, गावावरून आम्ही येतो म्हणून. मीच अडवून धरलेलं. राहू देत, आम्ही करतो आमचं मॅनेज. तुम्ही तुमचं बघून घ्या. चला हो, चल रे व्योम, जाता जाता मी तुला शाळेत सोडते. तिघेही एका पाठोपाठ एक निघून गेले. घसा खाकरत विनय म्हणाले, बरं मीही येतो, मला उशीर होतोय. बायकोकडे पाहून त्यांनी हलकासा डोळा मारला. विनय गेल्यानंतर विशाखासुद्धा किचनमध्ये गेली. आतूनच हाक मारली, आई तुम्ही येताय मदतीला की बेडरूममध्ये थोडा वेळ पडून घेऊ मी? कारण थोड्या वेळाने मलासुद्धा दीपाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे ना. सासूबाई गडबडीने उठल्या. हां आले आले आले. मनातल्या मनात 2-4 शिव्या हसडल्या आणि आत गेल्या. विशाखाने चहा केला आणि म्हणाली, आपल्या सगळ्यांसाठी नाश्ता घ्या, मी तयारी करून आलेच. सासूबाईंनी निमूटपणे तिघांसाठी प्लेट भरल्या. सासऱ्यांनी आज मात्र नेहमीसारखं चहाचं कौतुक केलं नाही. विशाखा म्हणाली, काय बाबा, चहा तिखट झालाय की काय? दचकून सासऱ्यांनी पाहिलं. नाही म्हणजे आलं जास्त पडलं नाही ना? हसत हसत विशाखाने विचारलं. तिचा टोमणा त्यांना कळला. नाही, फार नाही. रागानेच ते म्हणाले, नसणारच. अहो कारण आलं संपलंय ना. आज भाजीबरोबर थोडं आलंसुद्धा घेऊन या. लिस्ट लिहून ठेवली आहे मी तिथे. सासऱ्यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आणि हो बाबा, पलीकडच्या बाजूला जाऊ नका हं. ऊन फार वाढलंय आता. इथे बिल्डिंगच्या बाहेरच भाजीवाला थांबतो, तिथूनच घ्या. थोडी महाग असते. असू देत. सासरे काही बोलले नाहीत. निमूटपणे त्यांनी चहा नाश्ता घेतला. बरं मी येते, मला दीपाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे. रूममध्ये गेल्या गेल्या विशाखाने सासूबाईंना जरा हाक मारली. आई जरा इथे येता का? खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. वैतागत गुडघ्यावर हात ठेवत सासूबाई तिच्या रूममध्ये गेल्या. आता काय? वैतागत त्यांनी विचारलं. तिने कपाटातली साडी काढली आणि त्यांना परत दिली. ही तुम्ही दिलेली साडी. अगं हे काय? ही साडी केवढी प्रेमाने घेतली होती मी तुझ्यासाठी आणि परत देतेस? रागाने सासूबाईंनी विचारलं. हो, कारण प्रेमाने तुम्ही माझ्यासाठी घेतली नव्हतीत. विराच्या मावशींनी तुमच्यासाठी प्रेमाने घेतली होती तीही 7 वर्षांपूर्वी प्रियाताईंच्या लग्नात. आणि आता ती विरलीसुद्धा आहे. आतमध्ये त्यांच्या नावाची चिठ्ठी मिळाली ना. प्रियताईस लाडक्या बहिणीकडून पुण्यवचनाचा आहेर. आणि शिवाय साडीच्या बॅगवर विरारच्या दुकानाचं नाव, ॲड्रेस पण आहे. आणि हो, हे बिल राहीलच की. प्रियाताईसाठी तुम्ही जी साडी घेतली होती ना त्याचं बिल आहे 6,000 रुपये. ताई साडी घेऊन गेल्या, बिल तसंच टाकून गेल्या. मला मिळालं ते. असू देत तुमच्याकडे. विशाखा म्हणाली. आता मात्र सासूबाईंचा चेहरा चांगलाच पांढरा फटक पडला. काय बोलावं ते त्यांना कळत नव्हतं. चूक झाली होती, उघडकीला आली होती. आपण चुकीचं वागलो हे सुद्धा कळत होतं, पण ते ॲक्सेप्ट करायचं धैर्य मात्र होत नव्हतं. त्या रडवेल्या झाल्या. हे बघ विशाखा, मी चुकले, पण ही गोष्ट विनयला सांगू नकोस गं.
माझ्याबद्दल त्याचा गैरसमज होईल. खरं सांगते, चुकलं. आमच्या सगळ्यांचं चुकलं. प्रियाला मी नेहमीच उजवं माप दिलं. पहिल्यांदा ती माझ्या भरवशावर व्योमला इथे ठेवून जायची. तेही मला भारीच पडायचं. तू आल्यापासून सगळी कामं हलकी झाली होती. पण आज जे तू केलंस ते बरोबरच केलंस. जे आम्ही करायला हवं होतं ते तू केलंस. संबंध लांबूनच चांगले राहतात. आमचं चुकलं, पण तू आमच्यावर रागावू नकोस. आम्ही म्हातारी माणसं. आम्हाला तरी तुमच्याशिवाय कोण आहे. आम्हाला जमेल तशी आम्ही तुम्हाला मदत करू, पण मनात काही ठेवू नकोस. सासूबाई रडवेल्या झाल्या. मग मात्र विशाखाने अजिबात ताणून धरलं नाही. आई, जसं तुम्हाला फक्त आम्हीच आहोत तसंच आम्हालाही फक्त तुम्हीच आहात. आणि प्रियाताईंनासुद्धा आपण काही लगेच तोडून टाकायचं नाही. पण आता सगळ्यांनीच थोडी थोडी जबाबदारी वाटून घ्यायला हवी. सासूबाईंनी हसून तिच्याकडे पाहिलं. बरं ऐक ना, मी काल माझ्यासाठी एक साडी घेतली होती. ती देऊ तुला? आज दीपाच्या ऑफिसमध्ये जाताना ती नेसून जा. तू ती साडी नेसलीस ना तर मला फार बरं वाटेल गं. आनंद होईल. बरं आई, तुमची इच्छा आहे ना तर मग जाईन तीच साडी नेसून. सासूबाईंनी दिलेली छान जरी काठाची साडी नेसून ती तयार झाली. गजरा माळला. सासूबाईंना मनापासून आनंद झाला. बाबांच्या समोर एक गरमागरम चहा ठेवत ती म्हणाली, बाबा, इंटरव्ह्यूला चालली आहे. आशीर्वाद द्या. चहाचा एक घोट घेतल्या घेतल्या बाबांचा राग कुठच्या कुठे पळून गेला. आशीर्वाद. सासूबाईंचा आशीर्वाद घेतला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, अगदी लक्ष्मी दिसतेस अंबाबाई. ती हसली आणि खाली उतरली. ऑटोत बसली आणि ऑटोच्या आरशाच्या काचेत तिने स्वतःचा चेहरा निरखून पाहिला आणि तिला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. हसू आलं. खरंच मगाशची उग्र कालिका आता पुन्हा सोज्वळ लक्ष्मी अंबा झाली होती.